नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग व देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील मेडिकलच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेविषयी परिपूर्ण मार्गदर्शन आपल्या या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केलं जातं. आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आपण आपल्या माध्यमातून पूर्ण करून दिलेले आहेत. तेव्हा 2026-27मध्ये आपल्यापैकी कुणालाही यापैकी कुठल्याही कोर्सला, जसे की महाराष्ट्रामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग किंवा अदर स्टेटमध्ये, इतर राज्यांमध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भानं आमची मदत घ्यायची असल्यास आपण निश्चितपणे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत जी काय प्रक्रिया असते ती सर्व पूर्ण करून देण्याची जबाबदारी आपण घेतो. 2018पासून आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आकाशवाणी चौकामध्ये आहे. सो आपल्यापैकी कुणालाही मला भेटायचं असेल तर आपण निश्चितपणे ऑफिसला येऊ शकता. ज्या पालकांना प्रत्यक्ष ऑफिसला येणं शक्य नसेल ते आमच्याशी फोनवर सुद्धा संपर्क करू शकता. फोनवर सगळी माहिती दिली जाईल, प्रोसेस समजून सांगितली जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही एनरोल करायचं की नाही करायचं तो निर्णय घेऊ शकता. जर तुम्ही एनरोल झालात तर मग त्यानंतरची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो आणि तुमचा प्रवेश पूर्ण करून देतो. हे झालं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट जी काय सेवा देतं त्या संदर्भाने. आता आपण हे जे व्हिडिओ पोस्ट करतो ते ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल आहे, ॲस्पायर एज्युकेशनचं फेसबुक पेज आहे. तर या पेजवर सर्वसामान्य विद्यार्थी पालकांसाठी आपण हे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे पहिल्यांदा जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळे विद्यार्थी आमच्याकडे एनरोल होऊ शकत नाही, झाले तरी आम्ही सेवा देऊ शकत नाही. जे अनेक असे विद्यार्थी जे आमच्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही त्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन मिळावं, त्यांची प्रोसेस चुकू नये, त्यांना सगळे अपडेट्स मिळावे, या प्रामाणिक हेतूने आपण हे सगळे डिटेल्स या ठिकाणी शेअर करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी पुढे शेअर करतो आहे. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, ज्यांनी JEE मेन्स 2 अटेम्प्ट दिलेले असतील, 1 अटेम्प्ट दिलेला असेल, त्यानंतर CETची परीक्षा त्यांनी दिली आहे PCM ग्रुपची, तर PCM ग्रुपच्या PCM सेशन 1च्या संदर्भाने आन्सर की उपलब्ध झालेली होती. आता काल एक नोटीस नवीन CET सेलकडनं प्राप्त झालेली आहे. या नोटीसनुसार CET सेलची जी सेकंड अटेम्प्ट झालेली होती, सेकंड सेशनची परीक्षा झालेली होती, तर त्याच्या संदर्भानं काही महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत. ते थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगायचे आहेत. त्यामुळे ज्या मुलांनी CET परीक्षा दिलेली आहे, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, अशा मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले ही नोटीस आहे 27/5/2026, म्हणजे काल सायंकाळी ही नोटीस आलेली आहे. काय आहे नोटीस? सबमिशन ऑफ द कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ऑब्जेक्शन्स रेजिंग शेड्यूल MA महाराष्ट्र CET 2026 PCM ग्रुप सेकंड अटेम्प्ट. ज्या मुलांनी सेकंड अटेम्प्ट दिलेली होती, सेकंड सेशनची परीक्षा दिलेली होती, त्या संदर्भाने आपले जर काही ग्रीव्हन्सेस असतील तर ते रेज करण्यासाठी, ऑब्जेक्शन काय असतील तर ते रेज करण्यासाठी च्या संदर्भानं आणि ऑफिशियल आन्सर की पण तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर याचं शेड्यूल समजून घ्या. Schedule for the display of the question paper, candidate responses and answer key and their submission of the candidate grievances objections. थोडक्यात काय, जे तुम्ही पेपर अटेम्प्ट केलेला होता तो तुमचा क्वेश्चन पेपर, तुम्ही जे काय उत्तरं मार्क केलेले आहेत, तुमचे रिस्पॉन्सेस ते आणि त्याचं ऑफिशियल आन्सर, हे सगळं तुम्हाला तुमच्या लॉग इन ID मध्ये उपलब्ध असणार आहे. तुम्ही तुमच्या लॉग इन ID मध्ये तुमचा युजर ID पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुमचा क्वेश्चन पेपर, त्याच्यात पुढे तुम्ही दिलेली उत्तरं आणि त्याचे करेक्ट उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. आणि अशा केसमध्ये की जिथं तुम्ही जे उत्तर दिलेलं ते बरोबर आहे पण आन्सर कीमध्ये चुकीचं दिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज करता येतात. तर तोही पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ऑब्जेक्शन रेज करायचा असेल, करायचं नसेल, हा भाग दुय्यम आहे. परंतु आपण जे रिस्पॉन्सेस मार्क केलेले होते ऑफिशियल आन्सर कीनुसार त्यापैकी किती बरोबर आलेले आहेत, त्यानुसार आपला स्कोअर किती होतो आहे हे आपण मात्र नक्की काढून घ्या. कारण आपला जो स्कोअर असतो तो स्कोअर नेमका किती आहे हे आपल्याला माहिती असेल तर भविष्यात जेव्हा पर्सेंटाईल येईल तेव्हा आपलं थोडंसं काम सोपं होतं. बऱ्याचदा मुलं CET सेलची ऑफिशियल आन्सर की जेव्हा उपलब्ध होते, तुमचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस उपलब्ध होतात, ते बघत नाहीत आणि जेव्हा पर्सेंटाईल कमी येतं तेव्हा मग आपण CET सेलला दोष देतो. तर आता आपल्याला ही सुविधा उपलब्ध आहे. नक्की आपण आपला स्कोअर त्या ठिकाणी काढून घ्यावा. आता यासाठी वेळ किती उपलब्ध आहे तर ऑफिशियली 28 मे 2026 पासनं, म्हणजे आजपासनं 30 मे 2026
म्हणजे साधारण 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. या पुढच्या 3 दिवसामध्ये आजपासून उद्या परवा या 3 दिवसामध्ये जे तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्कोअर काढण्याची, तुम्ही जे ॲन्सर मार्क केलेले आहेत ते बघण्याची, त्याचा ऑफिशियल ॲन्सर जर तुमचा आणि ते मॅच होत असेल तर ते बरोबर आहे, त्याप्रमाणे तुमचा स्कोअर काढण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. जर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनच्या संदर्भामध्ये जर काही ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर त्यासाठीचं काय गाईडलाईन आहे ते समजून घ्या. इफ अ कॅन्डिडेट हॅज अन ऑब्जेक्शन टू एनी क्वेश्चन इन द एक्झामिनेशन, इट मस्ट बी सबमिटेड थ्रू देअर लॉगिन अकॉर्डिंग टू द शेड्यूल अबाव. A fee of ₹1,000 per objection must be paid online via the candidate portal. आता हे खूप अति होतं आहे. एका प्रश्नाला चॅलेंज करायचं असेल तर 1,000 फीस, म्हणजे फीस इतकी ठेवली आहे CET सेलनं की कोणी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी रेज करायचं काही कारणच नाही. हरकत नाही, जे असेल ते एखाद्याला वाटलं की नाही आपलं उत्तर बरोबर आहे आणि CET सेलनं चूक दिलेलं आहे तर तशा केसमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. परंतु एवढी फीज भरून ऑब्जेक्शन रेज करायला फारसं कोणी तयार होणार नाही, याची काळजी जी आहे ती CET सेलनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. सो थोडक्यात ज्या ज्या मुलांनी महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं घेतलेली CET परीक्षा, PCM ग्रुपची परीक्षा, याचे ऑफिशियल ॲन्सर की, गव्हर्नमेंटचे ऑफिशियल ॲन्सर की, रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस हे तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत विथ क्वेश्चन पेपर. तुम्ही तुमचा स्कोअर काढा. कोणत्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल ॲन्सरच्या संदर्भानं तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायला सुद्धा 30 मेपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे. सो एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो आपण इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.